बापरे, एकसारखं बसू बसू काम नाही होत आता. हात दुखून गेले डाळ वाटू वाटू. हातही दुखून राहिले, पाठही दुखून राहिले आणि बसू बसू कंबरही दुखते. पहिले तरी किती किती डाळ वाटत होती मी पाट्यावर. बापा बापा, काय वडे बनवत होती मा जवानीत. आणि आता नाही होत बापा पहिले सारखे काम. डाळ वाटून झाली, आता वडे टाकतो आणि आराम करतो बापा. बबिता, बबिता, काय अंगणात म्हटलं झाडू लाव आणि फट्टा टाक बरं. अंगणातच वडे टाकू, मस्त ऊन लागते अंगणात. अंगणात टाकताय, छतवर काऊन नाही? छतवर टाका ना. अहो छतवर, अजून छतवर जाणं येणं पाय दुखन ना. एक तर माझी कंबर दुखून राहिली डाळ वाटू वाटू. त्याच्यानं राहू दे ना, अंगणातच तर ऊन येते. अंगणातच मस्त फट्टा टाक आणि त्याच्यावर वडे टाकू आपण. झाली आता डाळ वाटून. तरी आई तुम्हाला म्हणत होती मी कपाट्यावर डाळ नका वाटू, तुम्हीच नाही ऐकत. मिक्सरमध्ये जास्त टाइम नाही लागत, 10 मिनिटाचं काम होतं मिक्सरमध्ये. हो बरोबर आहे, पण मला पाट्यावरचे वडे चांगले लागते ना खावाले. आणि मिक्सरमध्ये काय आपण बारीक करतो तर एकदमच बारीक होऊन जाते ना. मला मस्त माझ्या हिशोबानं मला जसे पाहिजे तसे वडे बनवतो मी, त्याच्यानं होय. हो ते तर आहे आई, पण टाइम वाचला असता ना तुमचा आणि कंबरी नाही दुखली असती तुमची डाळ वाटू वाटू. दुकान तर दुखू दे, झोपाच्या वेळेस मस्त बाम लावून देजो आणि मालिश करून देजो थोडेसे. बरं ठीक आहे, नाही करून देईन बाम लावून मालिश. जाय मग थोडीशी झाडझूड कर आणि फट्टा टाक तिथं आणि मग वडे बनवू. हो आहे. आजी 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 भूक लागली. काय रे, काय म्हणता आईले? आई भूक लागली, मला जेवण करतो मी, जेवायचं पाहिजे. खेळून घे ना अजून. आता आला काय जेवण करायला? आता भूक लागली त्याले किती वेळची. खेळण्यातच राहत जाय तू शाळेतून आल्याबरोबर. असं नाही का जेवण खाऊन करा, थोडासा आराम करा. नाव नाही समजत या पोराले, खेळणं खेळतच राहते. दे त्याला ताट वाढून दे, जेवायला दे. आणि जेवण झाल्यावर बाहेर पाहिजे कोंबड्या गिमड्या तरात देते. वडे टाकून राहिली मी, आई आणि मी नाही आजी, मी नाही हाकलत कोंबड्या, मी नाही पाहणार. काहून कुठं जातो तू? घरीच आहे ना, कोंबड्या पाहिजे. मी आता वडे टाकतो आणि आराम करतो. मी नाही, मी बी आराम करतो, जेवण करतो ना, झोपतो. हा काय काम सांगितले का जीवारच येते तू या. बरं करून घे जेवण. बबिता दे त्याला ताट वाढून. आई काय बनवलं स्वयंपाकात? वरण भात, कारल्याची भाजी आणि पोळ्या. मी नाही खात आई कारल्याची भाजी. आजी मी नाही खात, मला दुसरी भाजी बनवून पाहिजे. असं कारल्याची भाजी नाही खात? नखरे कायले करून नाही लावता तू? काम धंदे सोडून तुझ्यासाठी काय भाज्याच बनवत बसन काय? जे बनलाय ते खाऊन घे चुपचाप. वरण आहे ना रे, वरण न भात खाऊन घे, नाही तर वरणासंग पोळी खाऊन घे. मी नाही आजी, मला नाही खावायचं आहे वरण, मला नाही आवडत. हाव काय वरण नाही आवडत? नाही तेव्हा तर वरण पाहिजे. मोठ्या आवडीनं वरण भात खातं ना. आता नाटकं सुचून राहिले काय तुले? काढा लागते का आता तुझे नाटकं? किती भरले तुझ्या अंगात तर सांगून दे, उठतो मी मग. देव बबिता याला ताट वाढून दे. कारल्याची भाजी दे, भात दे, पोळ्या दे. खात असन तर खाईन तो, नाही तर उपाशी राहीन. याच्या बरोबर काही लागू नको. एकच एक काम काय 10 वेळा करत राहीन काय? नाही तर मग शाळेतून येत जाय खिचडी खाऊन. शाळेत भेटते ना खिचडी. मी नाही खात शाळेतली खिचडी, मला नाही आवडत. मला नाही आवडत तर आहे मग उपाशी राह तू. उपवास करून घे आजच्या दिवस. कधी कधी उपासही करा लागते, रोज रोज खाणं नाही करा लागत. मी नाही आजी, मी मोठा आहे काय उपवास करून? लहानच आहे मी उपवास नाही करत, मी जेवण करतो. मला मॅगी बनवून पाहिजे. आई मला मॅगी बनवून दे, नाही तर मग पोहा बनवून दे. दादा आपल्या घरी मॅगी नाही आहे आणि पोहाही नाही आहे. मॅगी खावा लागते काय जेवणाच्या वेळेस? पोट भरते काय मॅगी खाल्ल्यानं? काय माहित, मॅगी खाणं चांगलं आहे का? मॅगी नाही खावं लागत जास्त, एखाद्या वेळेस खाल्ली तर खाल्ली. नेहमी खाणं बरोबर नाही आहे ते मॅगी न खागी. पोहा बी नको खाऊ आता. काही नाश्त्याचा टाइम नाही आहे आता, जेवणाचा टाइम आहे. चुपचाप भाजी पोळी घे आणि जेवण कर. मी नाही करत जेवण, मला नाही करायचं जेवण. मला कारल्याची भाजी नाही खावायची, पोहा बनवून पाहिजे मला, नाही तर मॅगी बनवून पाहिजे. बबिता याले राज रडूच दे, किती रडते तर रडूच दे. जेव्हा भूक लागन का नाही तेव्हा चुपचाप खाईन तो वरण भात. आणि याच्या नांदी काही लागू नको आता. हे डाळ घेऊन जा आणि वडे बनव तिकडे बाहेर, वडे टाक. हा आई. आई एवढ्याच्यात मावणार नाही ना वडे? हो मला तसं वाटते मावणार नाही याच्यात. पाहू ना, जेवढं मावते तेवढं टाकू इथं आणि बाकीचे छतवर टाकून देजो मग तू. ठीक आहे, नाही तशी करन मग मी, छतवर टाकून दे. अरे बापरे मावशी, पहिला नंबर लावला ह्या वर्षी.
लावाच लागते ना पहिला नंबर. काहून तू नाही झाले काय वडे बनवून? नाही ना मावशी, माय व्हायचेच आहे. अजून तर डाळी नाही आणल्या मी बाजारातून. ह्या हप्ती पहा लागन. जाईन बाजारात तर घेऊन येईन लेकाले 1 किलो मुंगाची डाळ आणि 1 किलो बरबटीची डाळ. पायली भर डाळीचेच तर लय वडे होते, खाणं नाही होत. हो लय होते ना. मी नाही 2 किलो बरबटीची डाळ आहे आणि 2 किलो मुंगाची डाळ आहे. 4 किलो डाळीचे वडे बनवून राहिले मी. हा काय? हा ना, मागच्या वर्षीचे काही आहे तर त्याच्यानं जास्त गिस्त मी नाही बनवत ह्या वर्षी. थोडेसे रिंकुले देऊन द्या लागन आणि बाकीचे घरी ठेवन. हो सगळंच तुम्ही रिंकुले देता नाही काकू? पापड बनवान तर पोरीले देता, वडे बनवान तर पोरीले देता, शेवळ्या बनवान तर पोरीले देता, म्हणजे सगळंच देता तुम्ही. डाळ बनवान तुरीची तर तेही पोरीले देता. हो हो द्या लागते ना. आता पोरी काय 2-4 आहे काय? एकच पोरगी आहे, लाडाची आहे तर पुरवा लागते बाई. आता मी नाही पुरवणार तर कोण पुरवण? हो मावशी ते तर आहेच. पोरी बारीले थोडं थोडं पुरवाच लागते. आता माहीत आहे पाठवतच राहते ना काही ना काही. पवन जाईन तर पवन छाती पाठवते, नाही तर कधी आमची तर हे जाईन तर याई छाती पाठवते. काही ना काही पाठवतच राहते, खाली हात नाही पाठवत. नाही तर काय मग मायाचं मन होते. थोडंसं देते पण देतेच. हो ते तर आहे म्हणा. जोपर्यंत मायबाप राहते तोपर्यंत मायबापाची आशा राहते. मग मायबाप नाही राहणार तर मग आशाही नाही राहणार. हो ते तर आहे. पोहा बनून पाहिजे मले आजी, पोहा बनून पाहिजे मला, मॅगी बनून पाहिजे. भूक लागली मले लय जोरात. आजी दे ना पोहा बनून. अमाय ह्या काऊन लढून राहिला? शांता मावशी याले काय झालं लढाले? नाटक करून राहिला ना तो, नाटक करून राहिला खावासाठी. आता स्वयंपाक झालाय बरं. वरण भात भाजी पोळ्या नाही म्हणते. मला कारल्याची भाजी नाही पाहिजे, मला आता पोहा बनवून पाहिजे म्हणते. याच्यासाठी काय हे बनवू दे ते बनवू दे, काय दिवसभर काय बनवतच बसन काय? वरण भात आहे खाय म्हणून राहिली त्याला तर नाही म्हणते वरण भात नाही खात, नखरे करते. आणि नाही तेव्हा म्हणते मला वरण भात पाहिजे. मग नाटक नाही होय काय त्याचे? नाटकच होय ना. हो लेकरायचे नाटक नाही तर काय नाटकच राहते. हो ना. आता आम्ही काय रिकाम्या बसलोय का? हे बनवून देईन ना ते बनवून देईन. कामच चालू आहे सकाळपासून. मीनं डाळ वाटली तर बबितानं बाकीचे कामं केले. हो ते तरी बरं आहे का तुम्ही दोघी जणी आहे तर तुमचे कामं लवकर होऊन जाते. आणि माहिती तर मला एकटीलेच करा लागते बापा. माई सासू गेली पोरीच्या घरी तर अजून येवाचीच आहे ना, कधी येते ना काय नाही. माय हो गड्या कलाबाई लय दिवस झाले, 2 महिने झाले असं नाही गेली तर. हो 2 महिने झाले ना अजून आलीच नाही. मी म्हटलं होळीला येईन मा तर होळीला नाही आली. तिकडचीच होळी करतो म्हणे. असं राहू दे ना आता. पोरीच्या घरी जेवढ्या दिवस राहते तेवढ्या दिवस राहू देत जाय. ते तर आहे म्हणा राहू घेऊ देत, पण आली गेली तर थोडीशी मदत होऊन जाते. मदत काय उलट कामं बी वाढते म्हणा. पण ते लक्ष ठेवते बरोबर. इकडची वस्तू तिकडे नाही होऊ देत ना, घरातली एक वस्तू इकडच्या तिकडे नाही होऊ देत. ते बरोबर लक्ष ठेवते. कोणते लेकरं येते, कोणते लेकरं जाते, कोण काय करते, कोण काय नाही, पूर्ण गोष्टी सांगते. म्हणजे मला समजा का कॅमेरा लावायची गरजच नाही. एक कॅमेराच आहे ना, ते दिवसभर काय काय घडते ते पूर्ण सांगते मला. मग संध्याकाळी असं झालं रूपान, तसं झालं रूपान, असं तसं. हो ते तर आहे म्हणा. बाहेरच बसून राहते ना तुझी सासू. हो बाहेरच बसून राहते, लक्ष ठेवत राहते ते सगळेवर. कोण कुठं जाते, कोण कुठून येते, मग घरात काय आहे काय नाही, मग काय बनवते रूपा, काय खाते रूपा, मग एकटीच बनवून खाते का मला देते का नाही देत, बरोबर लक्ष ठेवते. आणि मग माझ्या गोष्टी त्याच्याजवळ सांगते पोराजवळ. चांगल्या गोष्टी चांगली आहे पण कधी कधी राग येते. अमाय बस ना, आली तेव्हापासून उभीच आहे. आली होती अशीच घुमत फिरत. आता तुम्ही कामं करून राहिले. झाले आता वळे टाकून. थोडीशी डाळ आहे तर वर टाकून दे म्हटलेले छतवर. असं बबिता आता एवढी डाळ आहे तर छतवर जाय आणि टाकून दे वळे, मावत नाही आता इथं. बरं ठीक आहे. नाही मला पोहा बनवून पाहिजे आई, पोहा बनवून दे मला पहिले, मग जादू छतवर. बबिता याचं काही ऐकू नको. आता ऊन थोडीशी कमी आहे, अजून थोड्या वेळानं लय ऊन झोमन तर उन्हीच्या पहिले टाकून झाले पाहिजे वडे. ठीक आहे नाही टाकून घेतो आता. हो जाय मग. चल मग मावशी मी जातो आता घरी. अमाय काहून चालली? बस ना आली तर. इकडे आली होती मी, दुकानात जाऊन राहिली. तुम्ही दिसल्या मला अंगणात तर इकडे आली तुमच्या संग बोलाले. कपडे वपडे धुईधाय करायचे आहे तर साबण गिबन नेतो म्हटलं दुकानातून. असं ये मग. हा धन्या जेवण कर ना बाबू. जेवण करून घे.
मी नाही आजी, मी बाबाजवळच नाव सांगन ना. मला पोहा बनवून देत तुम्ही. दादाजवळ मी नाव सांगन, आईचं मी नाव सांगतो, तुझं मी नाव सांगतो. तुम्ही मला बनवून नाही देत. अरे तर स्वयंपाक झालाय ना, वरण भात चारून देऊ काय? चारून देऊ काय? मी नाही आजी, मला फक्त पोहा बनवून देतो. पोहा बनवून दे ना मला लवकर. दादा, वरण भात खाल्ल्यानं पोट भरते का पोहा खाल्ल्यानं पोट भरते? अमय पाय, आल्यानं कोंबड्या बातच जमा होते. काही वाळू टाकलं अंगणात तर नाव वाढवून नाही देत. हुळ 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 भेट नाही बापा, नाव नाही ऐकत. गण्या उठ बरं पटकन, नाही तर ते वडे बगरो करून ठेवून देईन. उठ लवकर उठ ना, हाकल कोंबड्या. मी नाही आजी, मी नाही हाकलत. जाय तू हाकल, मला नको सांगू. मला पोहा बनवून दिला काय काम सांगतं. पोहा बनवून दे पहिले, मग काम ऐकन मी. अरे जाणं, हाकल न, उठणं थोडासा. एक तर माझी कंबर दुखून राहिली, त्याच्यात तूही कामं नाही ऐकत. हुळ 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 हुळ. काळीच घ्या लागन बाई, काळी ठेवल्याशिवाय काम नाही जमत ना. हुडा म्हटलं नाही कोंबड्या ऐकत नाही कोणाच्या. होय तर गेल्या बाबा कोंबड्या. म्हणूनच तर अंगणात वाळवण टाकायची इच्छा नाही होत. टाकाव तर टाका, दिवसभर राखत राहा लागते. रखवालीच करत बसा. चाल घरात, चाल जेवण कर. बबिताले सांगतो मी, बनवून देते पोहा. जाय, फोन लावतो मी तू यायले. जाय घरात जाय, रडू नको आता, ऊन तपते बाहेर. जाय बेटा, जाय घरात जाय. मग बाई पाय, बकऱ्या कोणाच्या बकऱ्या होय काय नाही. नाव लाजा नाही बाप्पा, बकऱ्यावाल्याले बी मोकाट सोडून देते. कोणाच्या घरात जाऊ, अंगणात जाऊ, नाव नाही समजत त्याले. हट 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 हट. बापरे, आता दिवसभर काय ह्या कोंबड्यान बकऱ्यान कुत्रेच पाहत राहू काय बाप्पा? एक तर थकून गेली मी काम करून, आता यायलेच पाहत बसू काय? कोणाच्या बकऱ्या होय तर मोकाट सोडून देते. पाहत नाही कुठं जाईन काय जाईन, जाऊ कोणाच्याही घरात. शांताबाई, इकडे बकऱ्या घे आल्या होत्या काय? काय भाऊ, बकऱ्या तर पाच जा बरोबर मोकाट सोडून देता. आता माय वडे खात होते ना. या माईच्या पोराले म्हटलं बरोबर बकऱ्या हाकलजो, तर त्यानं अर्ध्या बकऱ्या तिकडे हाकलल्या ना अर्ध्या बकऱ्या इकडे हाकलल्या. त्याच्यानं होय, नाही तर मी चारतो बकऱ्या तर मी इकडे तिकडे पळू नाही देत. बरोबर ठीक आहे, पाहिजे बापा. आता एवढ्या मेहनतीनं वडे बनवले, एक तर माझा दिमाग खराब होऊन राहिला आज. बरं ठीक आहे ना, पाहतो मी. कुणीकडे हाकलल्या बकऱ्या? इकडे जा तुम्ही, इकडे साकलल्या बकऱ्या. तिकडे जाऊन पाहिजे सरळ आपल्या राधाच्या घराकडे. बरं ठीक आहे, जाऊन पाहतो. खरंच बाप्पा, अंगणात वाळवून वाहू टाका तो कोंबड्याचा आणि बकऱ्याचा आणि कुत्र्याचाच त्रास राहते. ते बरं होते का छतवर टाकून द्यावं एक वेळा, तर डबल पहा नाही लागत. आता दिवसभर बसा लागन का काय माहित. आता काही बसत नाही मी, थोडेसे सोकू देतो. सोकले म्हणजे बबिताले म्हणून बाई वर नेऊन ठेवून द्या आता, आणि मी आता आराम करतो. काय माहित बबिताचे वडे टाकून झाले का नाही झाले, तर सांगतो तिला आणि घेऊन जायला लावतो वर. मी थकली आता, माझे पाय दुखून राहिले. अजून 10 वेळा वर खाली होईन तर माझे पाय दुखन. बबिता झाले काय वडे टाकून? हो आई, झाले ना वडे गिळे टाकून झाले. तर एक काम करतो, हे वडे सोकले ना आता, तर सोकले नेऊन ठेव बरं छतवर. नाही तर दिवसभर म्हटलं रखवाली करत बसा लागन आपल्याला. कोंबड्या तरात देते, बकऱ्या तरात देते, कुत्रे घुमत राहते. काय दिवसभर काय रखवालीच करत बसाव काय, काम धंदे टाकून? हो नाही, म्हणूनच तर मी म्हणत होती तुम्हाला का छतवर टाकू. तुम्हीच म्हणत होते पाय दुखते. हो चढा उतारली त्रास होते त्याच्यानं होय, पण एक वेळा चढली असती वर ते परवडलं असतं. पण पाय ना, कोंबड्या येईन तर बकऱ्या येईन, आता काडी घेऊन बसा लागते मला. राहू द्या, नाही कायले बसता. एक तर तुमची पाठ दुखून राहिली ना, कंबरी दुखून राहिली म्हणता, तर मी नेऊन ठेवून देतो ना छतवर. हो नाही तर काय, आता तुझ्या मागं दगदग होऊन राहिलं तुले. थांब मी पकडू लागतो 2-4. राहू द्या, नाही अजून खालीवर व्हान तर अजून तुमचे पाय दुखन. आराम करा तुम्ही, नेऊन ठेवतो मी. जास्त काही आहे नाही, 2-2, 3-3 घेऊन जातो. एक काय ना बरोबर नेतो मी. पाहिजे मग बरोबर घेऊन जाय. हो बरोबरच नेतो. अमाय बाई शांताबाई, झाले काय वडे टाकून? हो ना बिचारे, वडे टाकून तर झाले, पण तरासच लय होऊन राहिला मला आता. काहून, काय झालं? कायचा त्रास होऊन राहिला तुले? काहून, बरं नाही वाटून राहिलं काय? बरं नसन वाटत, आराम गिराम करून घे. तू ज्या लागली तर लागली, हे करू दे. तुले नाव धीर नाही, आराम करून घे ना 2 दिवस. बनवणंच आहे. अव मले गिले काही नाही झालं, मी कडकच आहे. काय होणार आहे मले? हे म्हटलं कुत्रेचा त्रास आहे, बकरेचा त्रास आहे, कोंबड्याचा त्रास आहे. अंगणात म्हटलं थोडंसं काही वाळू नाही टाकू शकत. ते तर आहेच, मग त्रास तर राहतेच कोंबड्याचा आणि बकऱ्याचा. एक जण पाहिजेच ना रखवाली करायला.
हो नाही तर काय, त्याच्यानं म्हटलं बबिताले, बाई म्हटलं दिवसभर काही बसत नाही मी, एक तर बसू बसू पाठही दुखते ना कंबरही दुखते, तर नेऊन ठेव म्हटलेले छतवर. बरं ठीक आहे ना, मी नेऊ लागतो तिले, तू कर आराम. काहून लय जास्त पाठ दुखून राहिली काय? लय जास्त की नाही, ते पाट्यावर डाळ वाटली ना, तर वाटू वाटू पाठ दुखते ना मग, आणि कंबरही दुखते एकसारखं बसल्यानं. हो ते तर आहे, पण तुला शौक आहे ना जास्तीचे कामं वाढवायचे आणि तकलीफ घेवायची. नाही हो, शौकी नाही आहे, मला आवडते, पण आता जाऊ दे. बरं चाल मग बबिता, मी नेऊ लागतो तुला छतवर. बरं झालं आली तू वेळेवर, तर नेऊ लाग आता बबिताले, तेवढी तिची मदत होऊन जाईल. नाही तर एकटी थई थकली असती ना. थकते नाही तर काय मग शांताबाई, तिचाही जीव आहे ना, तेही थकते. हो नाही तर काय, मायानं होय आता डबल मेहनत होऊन राहिली तिले. तरी तिनं मला पहिलेच म्हटलं होतं, आई वर टाकू, आई वर टाकू. मी म्हटलं नाही हो, अंगणातच टाकू म्हटलं वडे. अन आता शेवटी तेच झालं. बरं जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, नेऊ लागतो ना मी तिले. जाय तू घरात जाय, आराम कर, बरं आराम कर. हो चाल मग बबिता. हो मावशी, घेऊन चाला. पाय बरं, तू आली तर लवकरच झालं वर नेणं. नाही तर आता बबिता वर नेऊ नेऊ वर खाली होऊन तेही थकली असते आणि तेही घामाजोकर झाले असते. हो ना, चाल मग आता घरात चाल. हो हो, चाल चाल.